आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर रोडवर भीमाशंकरकडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल बसने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना जोराची समोरासमोर धडक दिल्यामुळे दुचाकीवर असलेली तिघेही तरुण जागीच ठार झाले आहेत। तरुणांचे शरीर हे बसखाली दबले गेले होते। ते काढता काढता नागरिकांना खूप कसरत करावी लागली व खूप दुःख सुद्धा झाले। मंचरकडनं घोडेगावकडे जात असताना 12 किलोमीटर अंतर संपल्यानंतर घोडेगाव पळसटिका फाटा या फाट्याजवळ सदर बसने जोराची धडक ही तरुणांना दिली। सदर बसच्या धडकेमध्ये तीनही तरुणांचा करुण अंत झाल्यामुळे कोळवाडी, घोडेगाव आणि आंबेगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे। सदर अपघातामध्ये 3 युवक मृत पावले आहेत। त्यामध्ये अथर्व संदीप खमसे वय 19 वर्ष, भरत वाजे वय 19 वर्ष व गणेश भाऊ रामभाऊ आसवले वय 19 वर्ष असे सर्व तरुण राहणार कोळवाडी, घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथील आहेत। अपघाताची खबर मिळताच घोडेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी व अँब्युलन्स मित्र व स्थानिक नागरिक धावून आले आणि त्यांनी मदत केली आहे। घोडेगाव पोलिसांनी बस चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास घोडेगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। परंतु पळसटिका फाटा ते घोडेगाव 4 ते 5 वेळी वाकडी नागमोडी वळण आहे। तसेच 2 ओढे खोलगट भागामध्ये असून त्या ठिकाणी भीमाशंकरकडे जाणाऱ्या भाविकांना तसेच मोठ्या बसेसला व ट्रक यांना कसरत करावी लागते अशी वस्तुस्थिती आहे। त्वरित हे काम 4 पदरी डांबरीकरण करावा अशी मागणी होत आहे। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, घोडेगाव, आंबेगाव, पुणे। तुमच्या समोर झाला का विषय? हा, मी दुकानात उभा होतो ना। हा, आवाज झाला, मी बाहेर पळालो। काय झालं कुठे नेले त्यांना? आता दोघांना मंचरला झाले, एकदम घोडेगावला झालं। आणि लक्झरी मी पोलीस स्टेशनला नेली। मग ते काय मुलं आहेत का व्यवस्थित? काय गॅरंटी नाही बुवा, आता मला एवढं काय चाललं होतं नाका तोंडातून, एवढं काय कळलं। तुमच्या समोर झाला ॲक्सिडेंट? हा, मी दुकानात आवाज झाला, मी पळत आलो ना बाहेर। काय झालं, आवाज झाला जोरात, धडाड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.